त्यांचे संपूर्ण पाप जळतील आणि आपली सुद्धा भगवान सुद्धा आपल्याला हे म्हणत आहे की याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे तुम्हाला जेवायला देतो. पण तुम्हाला जर मी जेवायला देत असेल, तुम्ही जर का पहिलेच हे जे रांजण आहे पहिलेच भरून भरून येत असाल तर मग ते उतरणार आहे काय? आपल्या मुखामधून ते परमात्म्याचं ज्ञान हे आपल्या या माठामध्ये, हे माठ आहे, हा घट आहे, या माठामध्ये ते भरल्या जाईल का? नाही भरल्या जाणार. म्हणूनच संत तुकोबरा या अभंगामध्ये म्हणत आहे की तुम्हाला मी वेळ देतो आणि तुम्ही हे जे रांजण आहे हे रांजण खाली करून टाका, हे रांजण भरू नका, कारण मी तुम्हाला जेवायला देणार आहे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी. आणि विषयाचं जे जेवण आहे तर ते रोज जरी भरलं, आज जरी जेवलं तरी उद्या जेवा लागते, उपास जरी केला तरी परवाच्या दिवशी जेवण करावं लागते. पण ब्रह्मरस याच परमात्म्याचा आनंद जो आहे तर ते आनंद एकदा जर का घेतला की त्याची कधीच उतरत नाही. हो, दारू पिणाऱ्याची ती दारू उतरून जाईल. सकाळी पेला का संध्याकाळी उतरते, संध्याकाळी पेला की सकाळी उतरते. पण हरिनामाची जी दारू आहे तर ती हरिनामाची दारू कधीच उतरत नाही. हे हरिनामाची जी चढली आहे तर ती संतांना चढलेली आहे, संतांना चढली. एकदा चढली तर ती कधीच उतरली नाही. श्री संत लहानोजी महाराज यांना चढली. हो, ही जी हरिनामाची दारू आहे लहानोजी महाराज यांना चढली. ही जी हरिनामाची दारू आहे ती कबीरदासांनी पिली, कबीरदासांना चढली, संत गाडगे महाराजांना चढली, श्री संत तुकडोजी महाराजांना चढली. भारतामधल्या या विदर्भामधल्या महाराष्ट्रामधल्या अनेक संतांनी ही हरिनामाची दारू प्याले आणि ती पिल्यानंतर ती त्याचा नशा चढल्यानंतर मग मात्र कधीही ते पिण्याची गरज पडली नाही, फक्त एकदाच ती प्यावी लागते. आणि मग त्यांनी जेव्हा पिली तर त्याचा जे नशा आहे त्या हरिनामाचा नशा प्रत्येक जनाला त्यांनी वाटला, प्रत्येक जनाला त्यांनी वाटला. आणि त्यांच्या कार्यातून मग सुगंध दरवळायला लागला. आणि आपल्या भारतामधल्या प्रत्येक संतांनी ते कार्य केल्यानंतर जो दुःखी असा संसार होता त्या दुःखी संसाराला ही सुखी करण्याचं कार्य आमच्या संत माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे. जे दुःखाने होरपडलेले जे लोक आहेत तर त्या दुःखाने होरपडलेल्या लोकांना हे अध्यात्म समजत नाही, म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ते प्राकृत भाषेमध्ये ते ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. नाही, नवे आणखी नाही सोपं करून सांगितलं तर ते म्हणजे हरिपाठाच्या माध्यमातून ती शिदोरी आपल्या सर्वांना दिलेली आहे. आणि स्वतः मात्र दुःख भोगली, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला मात्र त्यांनी सुख प्रदान केलेलं आहे. आणि ते माऊलींचं जे ज्ञान आहे ते जर का प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी महाराज कोरं व्हावं लागतं, त्याचे माठ आहे तर ते खाली करावे लागतात. आणि मग माऊलींचं ज्ञान जे आहे आपल्या अंतरंगामध्ये उतरवावं लागतं. तेव्हा कुठे खरं जेवण होतं. आजी देतो पोटभरी पुरे म्हणालं, जोपर्यंत कसं म्हणणार नाही, जोपर्यंत बस हात आडवा करणार नाही. जेवण कसं हात आडवा केला की नाही, घ्या हो, लाडू घ्या, करंजी घ्या, आणखीन काही गुलाबजामुन घ्या, जिलेबी घ्या. नाही ना, पुरे झालं ना, आता पुरे म्हणालं तो वरी. आणि मग याच्यासाठी काय नियम आहे महाराज? अभंगाचं तिसरं चरण. हळू 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 चला, हळू 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 चला, हळू 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 चला, हळू 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 चला, हळू 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 हळू
पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी कोणी कोणा सेन बोला कोणी कोणा सेन बोला कोणी कोणा सेन बोला कोणी कोणा सेन बोला आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पोट भरी आजी देतो पोट भरी पोट भरी आजी देतो पोट भरी पोट भरी हळूहळू चाला कुणी कुणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे बनाल तोवरी. श्री संत तुकोबाराय म्हणतात की कसं चाला तर हळूहळू चाला आणि कुणी कुणाशी न बोला. जेव्हा ब्रह्मज्ञान होते जेव्हा नामस्मरणामध्ये मनुष्य रत होतो तर तेव्हा म्हणतात की उथळपणाला खळखळाट फार ज्ञान असते थोडंसं बडबड असते जास्त. मग अशी कोणत्याच प्रकारची बडबड न करता हळूहळू चाला कुणी कुणाशी ना बोला. देवाच्या मंदिरामध्ये जात असलं तर कोणती सोबतीन घेऊन जाऊ नका, कारण का तीच तुम्हाला कधी त्या गोष्टींच्या बाजारामध्ये अडकून देईल तर ते सांगता येत नाही. सोबती नाही मग तशीच पाहिजे नामस्मरणामध्ये असणारी. म्हणून महाराज हळूहळू चाला कुणी कुणाशी ना बोला आजी देतो तेव्हाच कुठं मी तुम्हाला पोटभर देणार आहे. आणि मग महाराज म्हणतात की त्यासाठी आम्हाला आता काय करावं लागेल तर त्यासाठी मग तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे जांडा गाठे तुका म्हणे जांडा गाठे तुका म्हणे जांडा गाठे तुका मने दांडा गाठे तुका म्हणे जांडा गाठे तुका म्हणे जांडा गाठे तुका म्हणे जांडा गाठे तुका म्हणे जांडा गाठे येणे नका बरू पोटे येणे नका बरू पोटे येणे नका भरू पोटे येणे नका भरू पोटे आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी आयने नका भरू पोटे आने नका भरू पोटे येणे नका भरू पोटे येणे नका भरू पोटे आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट भरी आधी देतो पोट श्री संत तुकोबाराय म्हणतात की म्हणे सांडा घाटे. आता घाटे म्हणजे काही हरभऱ्याचे घाटे आहे काय म्हणाल तर काय काल्याचा प्रसंग आहे घाटे येऊन राहिले तर्री येऊन राहिली अभंग. घाटे म्हणजे काही हरभऱ्याचे घाटे नाही तर हे घाटे म्हणजे 4 घाट आहे. 4 घाट कोणते या देहामध्ये 4 घाट आहे. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण.
असे हे जे 4 घाट आहे आणि या 4 घाटांचा अभिमान, आपल्याला अभिमान असतो तर मी काय आहे, आमच्यासारखे लोक तुम्ही पहिले का, आमच्यासारखं भेटत नाही, आम्ही काय मस्त, वारे वा वा काय कला आहे आमच्या अंगात, मी नोकरीवर आहे, मी असा आहे, मी देवपूजा करतो, म्हणजे मीपणाचा जो अभिमान आहे मी करतो. मग असा जो मीपणाचा अभिमान आहे, त्या मीपणाच्या अभिमानामुळे मनुष्य परमात्मा पदाची प्राप्ती करू शकत नाही. म्हणून हे जे 4 देह आहेत स्थूल, हे जे शरीर दिसत आहे आपल्याला, जे बोलते आहे, गोष्टी करत आहे, या शरीराची वाणी आहे वैखरी. हे जे इथून फक्त ह्या पडजिभेपासून इथपर्यंत जे बोलणं निघतं, तर ती झाली वैखरी वाणी. आणि या स्थूल देहाची वाणी आहे वैखरी. आणि त्यानंतर सूक्ष्मदेह. सूक्ष्मदेह म्हणजे जे स्वप्नात आपल्याला देह दिसतात ते सूक्ष्मदेह. स्वप्नात किती काही चाकूही मारल्या आणि वाघाच्या तोंडातही गेलं तरी पण माणूस जो जागी ज्यावेळेस होते त्यावेळेस जिवंत दिसते ना, रक्त दिसत ना, काही दिसत. म्हणजे ते काय झालं, आणि तू चांगलं केदारनाथ बद्रीनाथही फिरून येते, गोवाही फिरून येते, मुंबई फिरून येते, सगळंच काही मग तो सूक्ष्मदेह फिरून येतो. आणि नंतर तिसरा जो आहे तर तो कारण देह. कारण म्हणजे जी गाढ झोप आपल्याला लागते तो कारण देह. त्यानंतर आहे महाकारण देह. महाकारण म्हणजे ज्ञान अवस्थाने ज्ञानाचा माणसाला अभिमान होते. थोडंसं ज्ञान येऊ द्या मला, उथळ पाण्याला कडकडत. समुद्र अथांग भरलेला असतो आणि समुद्र अथांग भरलेला असतो पण त्याचा काही खडखड आवाज येत नाही. पण समुद्रात जर काही एकदा तो गेला तो काही परत सापडत नाही. समुद्राच्या मधात जा बरं, तिथून कितीतरी रत्न त्या समुद्रामध्ये दडलेले असतात आणि सगळंच काही, आणि कितीही पाऊस आला तरी पण समुद्र काही आपली सीमा सोडत नाही. तो त्यानं जर का म्हटलं की मी सीमा सोडतो तर अख्खी पृथ्वी पाण्यात गेली म्हणून आपण इथं शिल्लक नाही राहू शकत. पण एवढा सगळा खजिना त्या समुद्राच्या आतमध्ये असल्यानंतर सुद्धा तो शांत राहत. आणि उथळ जे आहे थोडंसं ज्ञान नसते ते मोठं बडबड करते. हो, काय काय सांगल काय नाही, याला सांगल त्याला सांगल. पण ज्याच्याकडे खरं ज्ञान आहे तर तो चुपचाप शांत धीर ठेवून जेही बोलेल ते मोजकं बोलेल आणि ती रसाळ बोलेल, गोड बोलेल. माझा मराठाची बोलू कौतुके, परी तोही पैजा अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षर रसिके मेळविन. साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ, जैसे शब्द कल्लोळ विवेक सरींचे. असे शब्दांचा कल्लोळ असतो पण त्या शब्दांमध्ये काय असतो, विवेक असतो. असा जो ज्ञानाने परिपूर्ण आहे, ज्ञानाने परिपूर्ण आहे पण तो कधीच 4 चौघामध्ये येऊन बोलत नाही. त्याचं जे कार्य आहे त्याचं कार्य दिसते महाराज. मग हे जे देहाचा अभिमान आहे तर त्या देहाचा अभिमान हे जे 4 घाट आहे त्या 4ही घाटाचा अभिमान. तुका म्हणे सांडा घाटे, हे सगळं सांडून द्या. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी आणि माझे विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाणं निरंतर. मी आणि माझा जो विसरलेला आहे हे मी आहे आणि हे सगळं माझं आहे. हे जो विसरला, आपण म्हणतो ना हे माझं, ते घर माझं, हे इस्टेट माझी आणि ही कला माझी, आणि असा अभिमान घेऊन तो मनुष्य चालत असतो. मग अभिमान जर आपण घेतला तर मग मात्र त्या परमात्म्याला प्राप्त करू शकत नाही. आणि बघा ना, त्या गोपिकांना जेव्हा कृष्ण भेटला, तुम्ही गोष्ट माफ करा, कथा श्रवण केली, गोष्ट नाही. गोष्ट वेगळी असते, कथा भगवंताची असते. गोष्ट म्हणजे ते आटपाट नगर होतं, ते नौका बुडाली, प्रसाद खाल्ल्यावर आली, म्हणजे त्या गोष्टीमध्ये काही सत्यता नसते, त्याला गोष्ट म्हणते.
एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा. ह्या गोष्टीत काही तथ्य नाही. काय कथा ऐकली, काय ऐकली, कथा ऐकली. तर ती कथा तुम्ही श्रवण केली की ज्या गोपिका होत्या, तर त्या गोपिकांना भगवान श्रीकृष्ण अनेक होऊन त्यांच्यासोबत रासक्रीडा करतात. तेव्हा त्यांना अभिमान होतो, कृष्ण माझ्याच जवळ आहे. आणि मग माझ्याजवळ असा अभिमान झाला तेव्हा कृष्ण लुप्त झाला. आणि जेव्हा लुप्त झाला मग तेव्हा त्या गोपिका म्हणतात, येथवरी होता संगे आणि अंग अंग लपविले. इथपर्यंत तर आमच्या सोबत होता. तुका म्हणे पाहिले मागे, जसं मी मागं पाहिलं. मागं पाहणं म्हणजे काय, मागे पाहिणं. आता म्हणतात की समोर गेल्यानंतर मागं वळून पाहू नका. मागे अजून मागं कशाला परत येता. जर तुम्ही जर यशस्वीरित्या जर पुढंच गेले तर मागं कशाला यायचं. मागं येणं म्हणजे काय, मागं येणे म्हणजे या देहाचा अभिमान टाकला, सगळं लीनतेने सगळं काही ग्रहण केलं. लीनतेने जर ग्रहण केलं तिथं जर का अभिमान झाला. जसा जेव्हा महापूर येतो तेव्हा मोठी मोठी झाडं असतात ती कोलमडून पडतात. आणि कारण काय, कारण की ते वाकत नाहीत. आणि जे खालच्या जे दुर्वा असतो, दुर्वांकूर असतं, छोटी छोटी जे झाडं असतात ती वाकतात पूर आल्यानंतर. मग ती वाकतात म्हणून ती मोडत नाही. म्हणून जीवनामध्ये कसा ठेवावा, लहानपणा ठेवावा. अति कडकपणा ठेवला, मीपणा ठेवला, मी माझं, हा जर अभिमान मनुष्याने ठेवला तर तो मोडेल पण वाकणार नाही. म्हणून संत म्हणतात लहानपणा देगा देव, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा. तुझा विचार नवावा, तुझा विचार नवावा, ऐरावत रत्नाकर, ऐरावत रत्नाकर. तुझा विचार नवावा, तुझा विचार नवावा, ऐरावत रत्नाकर, ऐरावत रत्नाकर. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. आणि अभिमान केला का मग त्याला खूप दुःख सहन करावं लागते. म्हणून अभिमान न करता पहिलेच जर लहानपणा घेतला तर त्याला दुःख सहन करावं लागत नाही. म्हणून संत तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे सांडा घाटे, हे जे घाटाचा अभिमान आहे तो सांडून टाका. त्याने नका भरू पोटे. किती काही तुम्ही त्याने पोट भरलं, किती काही वाटलं की नाही लोकांनी माझा फारच मान केला. लोक कसे असतात, तुमचे कपडे पाहतात, तुमची स्टेटस पाहतात, तुमचा रुतबा पाहतात, तुमच्या खिशातला पैसा पाहतात, मग पुढं तुम्हाला मान देतात. ह्या झाडा मासाच्या शरीराला जर तुम्ही भिकाऱ्याचे कपडे जर घातले, तुम्ही रस्त्याने जा, विचारते का कोणी? नाही विचारलं. म्हणून अत्यंत अभिमानी या देहाचा पूर्ण नाही बा, आम्हाला काय लोक विचारतात, मी काय आहे. आणि कडक कपडे घातल्यानंतर मग तर त्याचा अभिमान आणखीनच वाढतो. म्हणून महाराज की याचा अभिमान करू नये. आपण काय आहे, आपली लायकी काय आहे, हे आपली लायकी केव्हा कळते, जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा मात्र कोणी सोबत नसते. आणि सुख जेव्हा आलं तर ते सुखामध्ये आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अभिमान मनुष्याने करू नये. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे सांडा घाटे,
यानं जर आपलं मन भरत राहिलं, आपले मन चित्त बुद्धी याने जर का भरून राहिली, तर मग मात्र त्याच्यामध्ये काहीच भरता येणार नाही. लीनता जर का भरली, महाराज लीनता ज्याच्या अंगामध्ये आहे तोच परमात्म्याचं ज्ञान या देहामध्ये भरू शकतो. नाहीतर मग त्याला कलेचा अभिमान होतो. मी काय सुंदर गातो, मी काय सुंदर, मी काय आहे. पण माऊली म्हणतात मी आणि माझे, जो विसरला त्याला काय म्हटलंय, संन्यासी म्हटलेलं आहे. वैराग्य म्हणजे आसक्ती त्याग, उपभोग त्याग, अंगी लागावी कार्याची आग, आणि या नावे वैराग्य म्हणजे उपभोग त्याग, त्याचा त्याग केला. अति संग्रही परित्यागी जीवन. संग्रह अति करा जीवनामध्ये, संग्रह करण्यामध्ये काहीच कमतरता पडू नका देऊ. कारण जोपर्यंत हे शरीर चांगलं काम करण्याचे योग्य आहे तोपर्यंत खूप काम करावं, खूप पैसा कमवावा. आणि साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहू साधू भी भूखा न जाय. फक्त स्वतःच पोट न भरता आपल्या घरून पूर्ण उपाशी गेलं नाही पाहिजे. आपल्या घरी जर गावगाड्याचं काम जर असलं तर त्याच्यामध्ये सहकार्य करता आलं पाहिजे. भारत जेव्हा गुलामगिरीमध्ये होता तर त्यावेळी गरीब माणसाने या भारतामधल्या सैनिकांना भरभरून साथ दिला. तेव्हा कुठं भारत स्वतंत्र झाला. अस्त्रशस्त्रांची का असेना आणि शरीर बलाची का असेना, माझा एक जरी पोरगा असेल तरी तो रणांगणावर युद्धाला गेला पाहिजे. आजकालची जर अशी कंडिशन झालेली आहे, एक पोरगा 2-2 पोरं आहेत लोकांना, तर एवढे लढावून ठेवले. गावात जर भांडण जरी झालं ना, ताई म्हणते बाबू घरात जाऊ नको तिकडे. का बरं, तो मुलगा नाही का, त्याच्यामध्ये शौर्य का बरं नाही भरलंस तू, त्याच्यामध्ये एवढी ताकद नाही का की तो दोन माणसाशी लढू शकेल. अरे जननी जने तो भक्त जने या दाता या शूर. एकतर दाता म्हणजे दान करणारा, जननी जने तो भक्त जने या दाता या शूर. रणांगणावर सुद्धा त्याला जाता आलं पाहिजे. कमीत कमी नाही रणांगणावर जाता येत, कमीत कमी पैसा कमवून तो दान करू शकला पाहिजे. असा बलिराजासारखा दानवीर तरी आपण जन्माला घालावा. नाही तो जननी वांज भली. त्याच्यापेक्षा तुला मुलगा नाही झाला ती सर्वात थोर आहे, जन्म मुलांना घातला पण त्यांच्यावर जर तू संस्कार केले नाहीस, आईने जर त्या मुलांवर संस्कार केले नाही तर संत म्हणतात नाही तो जननी वांज भली. मुलगा नाही झाला तर चालते. लोकांना आहे ना, नाही झाला असता तर पुरला असता, होतं नव्हतं ते गमावून टाकलं. होतं नव्हतं ते सत्कार्यात नाही, सत्कार्यात गमावलं तर त्याचं नाव होते महाराज. जन्म पिढ्या त्याचं नाव राहते सत्कार्यामध्ये जर त्याने ते धन गमावलं तर. पण जर दारू जुआ सट्टा चायवर चुट्टा सब है बट्टा बाई अशामध्ये जर त्याने धन गमावलं तर महाराज असूनही नसलेला बरा. नाही तो जननी वांज भली. क्यों खोवे है नूर. तुझ्या चेहऱ्याचं जे सुंदरता आहे ती सुंदरता कशाला गमावतेस तू, असं संत म्हणतात. म्हणून बापाने मुलगा नाही शिकविला. आता स्त्रियांनी जरी मुलांना जन्म दिला पण मुलगा जन्माला आल्यानंतर जरी तो जन्माला आला पण त्याच्यानंतरही त्याच्यावर कार्य करणे अत्यंत गरजेचे असते. बापाने मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदार. त्याला जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला तैसेची शिक्षण देणे अगत्याचे. त्याला शिक्षण देणं अगत्याचं आहे. गावामध्ये पंगत असेल तर पोरानं वाढली पाहिजे, याचीही बुद्धी पुराला असली पाहिजे. नाही बा आमचा पोरगा मग कॉलेजमध्ये जाते, आमचा पोरगा कॉन्व्हेंट शिकते, मग कॉन्व्हेंट शिकते इंग्रजी शिकते, तर मग काय ज्याला हे जे रोजचे दैनंदिन जे काम करायचं आहे तर ते दैनंदिन जर ते काम करत नसेल तर महाराज ते पोरगा काय कामाचं. म्हणून शिक्षण हे प्रत्येक गोष्टीचं असलं पाहिजे. मुलींनाही शिक्षण असलं पाहिजे, मुलांनाही शिक्षण असलं पाहिजे.
मग जर शिक्षण तुम्ही देऊ शकत नसाल, कारण जबाबदारी वाढते, आई माता पित्यांची मुलांच्या बद्दल असणारी जबाबदारी वाढते, म्हणून महाराज नाही तू जननी माझ्या बोली, त्याच्यापेक्षा तसं राहिलेलं बरं. आपण जन्म जर मुलांना दिलेला आहे तर ते मुलं व्यसनाधीन होऊ नये, ते मुलं वाईट कामाच्याकडे प्रवृत्त होऊ नये, त्यांची जोपर्यंत ते मुलं आपल्या हातामध्ये आहेत तोपर्यंतच त्या मुलांना आपण कंट्रोल करावं. असे संत आपल्याला नेहमी नेहमी वारंवार जागृत करून सांगत असतात.